शंकराचा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, नर राक्षसांचा करूनी संहार, धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय देव जय शिवराया, आलो तवद्वारी आरती गाया. जय देव जय देव जय शिवराया, आलो तवद्वारी आरती गाया. नाथा अनाथा तू सामर्थ्यवंत, मावळते बळ केले जिवंत, राजाधिराजा तू होऊन संत, जाणता राजा तू योगी श्रीमंत. जय देव जय देव जय शिवराया, आलो तवद्वारी आरती गाया. जय देव जय देव जय शिवराया, आलो तवद्वारी आरती गाया. अगर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं, क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं. अगर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं, क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं. झांक ले अपने भीतर खुद से आ पूछ ले, कैसी चाहे जिंदगी खुली आंखों से देख ले. मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को खींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ. मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ. मुश्किलें हो कैसी Everyone, myself Dr. Deepali from PG Agartantara. पहिल्यांदा सगळ्या स्टाफला खूप खूप धन्यवाद. आम्ही जेव्हा इथं इन्स्टिट्यूट पहिल्यांदा पाहिली बाहेर तर एकदम मनोरम्य वातावरण वाटत होतं. आम्हाला तिथंच वाटलं की आता सेल्फीची सोय झालेली आहे आपल्याला, एवढं सुंदर वातावरण वाटत होतं. नंतर आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा औक्षण पद्धतीनं आमचं स्वागत केलं गेलं, ते पण एक खूप सुंदर प्रथा वाटली. त्यानंतर सकाळपासून ते आतापर्यंत सगळ्या स्टाफने एवढी आमच्यासाठी मेहनत घेतली. चहा झाला, तसेच ब्रेकफास्टची सुद्धा चांगली सोय होती. त्याचबरोबर इथली स्वच्छता सरांनी म्हटल्यासारखं आमच्या स्वच्छतेला पण वेगवेगळ्या स्वच्छता पण खूप छान होती सर, कारण आजकाल क्लीननेसचं खूप महत्त्व आहे, त्यामुळे स्वच्छता पण छान वाटली. त्याचबरोबर इथून आम्ही काय काय शिकायला पाहिजे किंवा पुढील भविष्यासाठी आमच्यासाठी काय काय स्कोप आहे ते पण कृतिका मॅमनी आम्हाला समजावून सांगितलं. आणि आम्ही ह्या पेशंटसाठी डिॲडिक्शन आणि रिहॅबिलिटेशन सेंटर या माध्यमातून या पेशंटसाठी आम्ही काय करू शकतो हे पण तांबारी सरांनी खूपच छान सांगितलं. आणि याबरोबर सर हे आपल्याच फील्डमधील आहेत हे ऐकून तर खूप छान वाटलं. आणि याबद्दल आयुर्वेद ट्रीटमेंट काय देऊ शकतो हे सरांनी सांगितलंय आपल्याला की आयुर्वेदामध्ये पण किती स्कोप आहे, योगा, मेडिटेशन ह्या गोष्टी किती मॅटर करतात हे नक्की याच्यातून शिकण्यासारखं आहे. तर एवढे बोलून मी शब्द सांगते. सर्वात पहिल्यांदा जसं मॅम बोललं आहे आमच्या फिजिशियन आल्यानंतरचं जो आम्ही वातावरण बघितलं, इन्स्टिट्यूटचं इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं, त्यावरून खरंच मन प्रसन्न झालं. आल्यानंतर तिची काय हॉस्पिटॅलिटी भेटली सर्व
आल्यानंतर चहा प्रत्येक गोष्टीची देखरेख जे बघितली त्यावर सगळ्याच गोष्टी. पण सरांनी जे लेक्चर दिलं आल्यानंतर जे हसत खेळत सगळं सांगितलं, सुरुवातीच्या गोष्टी असतील म्हणून प्रत्येक गोष्ट सरनं पॉईंट वाईज सांगितली. त्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट सांगितली. ट्रीटमेंट सांगताना सरनं सगळं रिवाईज करून घेतलं. त्यावेळेस प्रत्येक गोष्ट सांगितली आणि आपल्यासाठी काय स्कोप आहे ते सुद्धा मॅमनं सांगितलं होतं. या सगळ्या गोष्टीसाठी मी आपलं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. या ठिकाणी आयुष्य एज्युकेशनमध्ये आल्यानंतर खूपच छान म्हणजे प्रसन्न वातावरण होतं आणि आल्यानंतर ते स्वागत करण्यात आलं होतं. ते क्लीननेस वगैरे आणि सगळा स्टाफ वगैरे ते किती हॉस्पिटॅलिटी होते त्याचं खूपच म्हणजे आम्हाला खूप त्याचा आनंद आला. आणि तांबरे सरांकडे जी माहिती मिळते ते खूप चांगले होते आणि त्यांच्याकडे जे आम्हाला माहिती मिळते आकर्तंत्र आता सब्जेक्ट आहे फिजिकल. त्याच्यामध्ये बरेचसे ॲडिक्शन म्हणजे जे टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये आमचे म्हणजे स्टुडंटला खूप चांगलं भवितव्य डी ॲडिक्शन किंवा रिहॅबिलिटेशन सेंटर भविष्यात खूप काही त्याच्यामध्ये चांगलं करू शकतात. तर याच्याबद्दल तुमचं मार्गदर्शन मिळालं. तसेच शिंदे सरांकडनं आयुर्वेदामध्ये चिकित्सा आहे पदार्थ याबद्दल खूप चांगली माहिती दिली. तसंच सरांकडनं याच्याबद्दल म्हणजे प्रोफार्मा कशा पद्धतीने जे इन्व्हेस्टिगेशन किंवा अदर थिंग सगळा जो प्रोफार्मा सांगितला त्याबद्दल म्हणजे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपण जे योग्य मार्गदर्शन केले आणि भविष्यात खूप आम्हाला चांगली संधी मिळेल याबद्दल धन्यवाद. नशामुक्त भारत, सशक्त भारत, नशामुक्त भारत, सशक्त भारत. आयुर्वेद की शक्ति, नशे से मुक्ति. आयुर्वेद की शक्ति, नशे से मुक्ति. योग की शक्ति, नशे से मुक्ति.